नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. बोरद चौफुलीवर एसटीचा थरार. किरकोळ अपघाताने उडाला भडका. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला. वयोवृद्धांचे हाल थांबणार कधी? नमस्कार. शहादा तळोदा या मुख्य रस्त्यावरील बोरद चौफुलीवर दिनांक 21 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास एसटी बसने एका मोटरसायकलला धडक दिली. रिव्हर्स घेण्याच्या नादात झालेल्या या किरकोळ अपघाताचे रूपांतर मोठ्या वादात झाले. सुदैवाने मोटरसायकल स्वार सुरक्षित असला तरी या घटनेने बोरद ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे आजच्या घटनेने सिद्ध झाले आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेत बोरद चौफुलीवर मजुरांची आणि शाळेला जाणाऱ्या मुलांची मोठी गर्दी असते. बोरद परिसर हा शेतीच्या माध्यमातून समृद्ध असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळी, पपई आणि ऊसाचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या कापणी आणि तोडणीसाठी मजुरांची मोठी वर्दळ येथे असते. फक्त मजुरांचीच गर्दी नाही तर या ठिकाणी मालाची वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर देखील मोठ्या प्रमाणात उभे असतात. अशा गजबजलेल्या ठिकाणी शहादा आणि तळोद्याकडून येणाऱ्या एसटी बसेस वळवल्या जातात. आजचा अपघात हा बस चालकाच्या चुकीपेक्षा तिथे असलेल्या नियोजनाच्या अभावाचा आणि जागेच्या कमतरतेचा परिणाम आहे. चौफुलीवर प्रवाशांसाठी सुरक्षित जागा नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून बसची वाट पाहावी लागते. गावात रस्ते अरुंद आहेत हे पालुपद लावून एसटी प्रशासन बसेस गावाबाहेरूनच वळवत आहे. मात्र यामुळे गावातील वयोवृद्ध नागरिकांना अर्धा ते पाऊण किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. वृद्ध, महिला आणि रुग्णांचे हाल पाहूनही प्रशासन ढिम्म आहे. गावातील वयोवृद्ध लोकांची हीच प्रमुख मागणी आहे की एसटी बसेस गावात याव्यात आणि तिथूनच वळवण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना चौफुलीपर्यंत चालत यावे लागणार नाही. जर गावात बस वळवण्यासाठी अडचण असेल तर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने मोकळी करून द्यावीत, जेणेकरून बस चालकांना वळण घेणे सोपे होईल. लोकांच्या समस्या सुटण्यासाठी प्रशासनाने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. सर्वात पहिले म्हणजे वयोवृद्धांचा त्रास वाचवण्यासाठी एसटी बसेस थेट गावातील मुख्य थांब्यापर्यंत नेण्यात याव्यात. त्यासाठी गावातील ज्या चौकात बस वळवताना अडचण येते तिथले अतिक्रमण प्रशासनाने आणि ग्रामपंचायतीने मिळून तातडीने काढून रस्ता मोकळा करावा. तसेच सकाळी 7 ते 9 या गर्दीच्या वेळी चौफुलीवर वाहतूक पोलिसांची किंवा होमगार्डची नियुक्ती करावी, जेणेकरून बेशिस्त पार्किंग आणि गर्दीवर नियंत्रण राहील. याव्यतिरिक्त चौफुलीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी बॅरिकेड्स उभारणे आवश्यक आहे, जेणेकरून वळण घेणाऱ्या बसचा फटका प्रवाशांना बसणार नाही. आजचा किरकोळ अपघात ही प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे. मजुरांची गर्दी, अवजड वाहनांची रांग आणि त्यात बसचे जीवघेणे वळण यांमुळे येथे कधीही मोठा अनर्थ घडू शकतो. वयोवृद्धांच्या समस्या आणि प्रवाशांची सुरक्षा याकडे दुर्लक्ष करून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे? वेळीच जागे होऊन यावर तोडगा काढणे गरजेचे आहे. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, बोरद. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.